दुहेरी हत्याकांडांना पुण्यातील राजगुरुनगर हादरलंय। 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। पाण्याच्या टाकीमध्ये या चिमुकल्यांचे मृतदेह सापडलेत। 24 तासात आरोपीला पुण्यातून अटक झालेली आहे। कल्याणची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील राजगुरुनगरमध्ये दुहेरी हत्याकांड घडलेलं आहे। 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या सर्व गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही हेच यातून दिसतंय। अत्याचारानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्यात आलेला आहे। दोन्ही मुली घराजवळ खेळत असताना त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या। या दोन्ही मुलींचा शोध घेतला जात होता आणि त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले। हत्या आणि अत्याचाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीनं आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला आणि या नराधमाला पुण्यातून बेड्या ठोकल्या। या घटनेतून आरोपी हा परप्रांतीय असून घटनेनंतर तो पळून चाललेला होता, मात्र पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे। या समाजावर पालावर झोपडीवर अन्याय अत्याचार होतोय। त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या। आम्ही तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात आणि पॉलिसी मेकिंग मध्ये तुम्ही एक निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा भेटला पाहिजे। मग त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा। एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे। अशा प्रकारचा दोन्ही मुली। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हेमंत कापुडे यांच्याकडून। हेमंत, नेमकं चाललंय काय? त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये गुन्हेगारांना। नक्कीच विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्याला हादरवणारी ही घटना म्हणावी लागेल। रात्री खरं तर पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली। 2 चिमुकल्या मुलींवरती या ठिकाणी लैंगिक अत्याचार करत त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। धक्कादायक म्हणजे हा नराधम आरोपी ज्या ठिकाणी या चिमुकल्या मुली राहत होत्या त्याच वरच्या रूम मध्ये भाड्याने राहत होता। हा परप्रांतीय आरोपी दुष्कृत्य करून त्या ठिकाणावरून पळून जात असताना त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा पुणे शहरातून अटक केलेली आहे। मात्र या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रात हैदराबाद सारख्या या ठिकाणी आरोपीला फाशी देऊन कठोरात कठोर निर्णय घेण्याची गरज आता सध्या निर्माण झालेली आहे असं म्हणत आरोपींना किंवा आमच्या स्वाधीन करा अशा घोषणा देत या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर संतप्त नागरिकांनी या ठिकाणी आता आंदोलन सुरू केलेलं आहे। अगदी धन्यवाद हेमंत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।